नमस्कार, शुभ सकाळ. माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी जाणार आहे माझ्या मामाच्या गावाला, तिकडचे गणपती बघायला, आजी आजोबांना भेटायला. मामा मामी पण येणार, त्यांना पण भेटणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा हा ब्लॉग. आता मी मामाच्या गावाला जायला रेडी झालोय. जायच्या अगोदर मी हे एव्हर यूजचं फेस मास्क लावलंय तोंडाला. ते आता सुकलंय आणि मी ते काढतोय. याने एक गोल्डन ग्लो येतो चेहऱ्यावर. काय बोललंय? काय बोललंय तिया? काय बोललं? काय बोललंय तिया? तिया बोललंय काय मका आत्ता? ते बोललंय काय आत्ता? ते मका बोललंय काय आत्ता? आजीला असं वाटलं की तोंडाची चांबडी आली की काय, आणि ती मला काहीतरी बोलली, पण सांगत नाही काय बोलली ती. फेस मास्क आता ही बघा झोपण्याची नवीन पद्धत. झोपेत फोनवरती बोलतोय. उठला उठला उठला. बाय बाय, गुड नाईट. त्याला बाय करायला आलो होतो पण झोपलाय. आधी मी मावशीकडे जाणार आहे, मग तिथूनच मावशीला घेऊन मामाच्या गावाला जाणार. मावशीला पण यायचं माझ्या. आता मी बाईकवर आहे आणि आमच्या इथून मावशीचं गाव फक्त 5 किलोमीटर आहे. आता मी मावशीच्या घरी पोहोचलोय. हे माझ्या मावशीचं घर आणि हा त्यांचा गणपती. घरात कोणीच नव्हतं, फक्त मावशी आणि काका होते, ते बाहेर बसलेत. आता मी आणि मावशी मामाच्या गावाला चाललोय. मामाचं गाव इथून बरंच लांब आहे, 60 किलोमीटर आहे. आणि जातावेळी पण नेचर खूप भारी आहे तिकडचं, पण मला शूट करायला भेटतंय की नाही काय माहिती, कारण की पावसाचं वातावरण पण खूप झालंय. पाऊस असेल तर मला शूट करायला भेटणार नाही. ते घाट्स आणि जे नेचर व्ह्यू वगैरे आहे ते जेवढं मिळेल तेवढं शूट करतोय मी. माझ्या मामाच्या गावाचं नाव आहे फुकेरी. असेच वळण आहेत आणि असेच रस्ते दारुंद. आणि जो समोर दिसतोय तो त्याच्या मागचा जो डोंगर आहे मोठा, तो एक हनुमंत गड आहे, किल्ला आहे. आता मी मामाच्या घरी पोचलोय. दाखव मला बघू दे. आता मी मामाच्या घरी पोचलोय, मी आणि मावशी. आणि माझे आई बाबा पण मागून येत होते, पण त्यांना असं वाटावं की आम्ही पोचलोच नाहीये, म्हणून आम्ही एका रूम मध्ये लपलोय आणि बघतोय ते शोधतात आम्हाला बाहेरून. आणि आम्ही लपलोय रूम मध्ये. बघ, माझी मम्मी आणि पप्पा आहे तिथे शोधतात. ते विचारतात आलेत की नाही ते. चप्पल लपवली नाही. ही माझी मावशी आणि हा मामाकडचा बाप्पा आणि हे त्यांचं घर. आणि या साईडला त्यांचा किचन रूम आहे. मातीचाच आहे सगळा पूर्ण किचन रूम, म्हणजे सॉरी शेणाने सारवलंय. आणि आजी अजूनही चुलीवरती जेवण करते. गॅस पण आहे, पण ती चुलीवरचं जेवण प्रेफर करते जास्त करून, कारण की टेस्टच वेगळी असते चुलीवरच्या जेवणाला. हा मामा माझा मोठा आणि हा त्याचा मुलगा.
पप्पा आपल्या मेवणीला म्हणजे मावशीला खूप दिवसांनी भेटले आहे म्हणून त्यांची गप्पा मस्करी चालू आहे. शाब्दिक जुगलबंदी. त्याच्यामुळे आमच्या सासूचे तुनेच करतो सगळं. आत्ताच मामाने आलेत. छोटा मामा, मोठा मामा आधीच आला होता. ही छोटी मामी आहे माझी आणि ती त्यांची मुलगी आहे. आत्ताच आलेत म्हणून आजीने दृष्ट काढण्यासाठी त्यांना बाहेरच थांबवलंय. हा मामाचा मुलगा आणि हा माझा छोटा मामा. व्लॉग बनवतोय व्लॉग. आजीने दृष्ट काढण्यासाठी केळीचं पान आणि काहीतरी आणलंय. आमच्याकडे केळीच्या पानाने दृष्ट काढतात म्हणजे केळीच्या पानाने पण दृष्ट काढतात. आत्ता आम्ही आजूबाजूच्या घरांचा गणपती बघायला आलोय. इकडचे गणपती खूप मोठे असतात आणि डेकोरेशन पण खूप छान असतं. हा माझ्या चुलत मामाकडचा गणपती. यांनी डेकोरेशन मध्ये ते राम लक्ष्मण सीता वनवासाला गेले होते तो सीन दाखवलाय. आत्ता लाईट गेल्यामुळे डेकोरेशन नीट दिसत नाही. मी काय करतो शूटिंग करतोय फ्लॅश लावून. गणपती पण खूप मोठा आहे आणि डेकोरेशन पण खूप भारी आहे. लाइटिंग वगैरे सोडलं होतं आतमध्ये यांनी पण ते लाईट गेल्यामुळे दिसत नाहीये. आणि ही मामाची लाईट गेल्यामुळे पूर्ण घरात धावतीये. आता आम्ही सगळे जेवायला बसलोय. आजीने काय स्पेशल केलंय ते बघूयात. माझ्या आजीला कमरेचा त्रास आहे त्यामुळे तिला सरळ चालता येत नाही. तिला वाकूनच चालावं लागतं. मामाच्या मुलीला ड्रेस आणला होता पण ती ड्रेस घालायला बघत नाहीये कारण तिला बांगड्याच आवडल्यात जास्त. बांगड्याच हातात घेऊन आहे फक्त ती. मी एका आठवड्यात 4 वेळा पुण्याला गेलो खरेदीला फक्त. आजी सकाळ सकाळी घावणे करते नाश्त्याला. फक्त कोकणी लोकांना माहिती असेल ही डिश. बाकीच्यांना सांगायचं म्हटलं तर हे एक डोश्यासारखं असतं. हे तांदळाच्या पिठाचं बनवतात पण डोश्यासारखं लागत नाही. ह्याची टेस्टच वेगळी असते आणि खूप छान लागतं हे. आणि दरवेळी आम्ही इकडे आलो काही आजी घावणे हे करतेच. मामा आणि झालर लावत आहेत हॉलमध्ये. आता आम्ही परत घरी जायला निघालोय. एक दिवस स्टे केला आम्ही इथे. आता निघतोय. चला हो. उतारा का त्या केळी पुढे उकाळले. वाटेत मम्मीच्या मामाचं पण गाव लागतं तिथे पण मग म्हटलं आपण पाय पडून येऊयात. हा त्यांचा गणपती आणि हे मम्मीचे मामा आणि हे त्यांचं घर. हा मम्मीच्या मामाचा मुलगा आणि हा त्याचा मुलगा. मग तिथून आम्ही निघालो आणि घरी जायला निघालो. तिथून आम्ही
वाटे ते सातार्ड्याचं पूल भेटतं. हे बरोबर गोवा बॉर्डरवरती आहे आणि इकडचा व्ह्यू पण खूप चांगला आहे.